मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता मोठा बदल करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये 6 प्रकारचे मोठे बदल करण्यात आले आहेत. त्या 6 प्रकारानुसारच आता नवीन GR देखील येणार आहे. तर कोणते आहेत 6 मोठे बदल या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगली चर्चा होत आहे. सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ भरतीने शक्य व्हावे म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने आणि किंवा कागदपत्रांची पूर्तता अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण 6 नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून तो देखील लागू करण्यात येईल. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय म्हणजेच नवविवाहित महिलेचा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलांच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात काही बदल करायचे असल्यास ते देखील करवण्यात येईल. आता आपण जाणून घेऊया की मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम आणि अटी शर्ती कोणकोणते झाले आहेत. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँकेचे खाते ग्राह्य धरले जाणार आहे. सर्वात मोठा बदल आहे की या योजनेअंतर्गत जो आपल्याला बँक अकाउंट जोडायचा आहे ते आपण आता पोस्ट बँकेचे अकाउंट देखील जोडू शकतो. दुसरं पाहूया आपण, एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल तर तिने महाराष्ट्रात आदिवासी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्यांनी महिलांना पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे. जर एखादी महिलांचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि महाराष्ट्रातील आदिवासी पुरुषासोबत त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांना देखील या योजनेअंतर्गत पतींच्या कागदपत्रावर लाभ मिळणार आहे. ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादीची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावायचा असल्यास तो देखील करण्यात येणार आहे. म्हणजे दर शनिवारी आपल्याला या योजनेची यादी पाहायला मिळणार आहे. काही बदल करता असले ते देखील करता येणार आहे. केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. ज्या देखील महिलांना आता केंद्रामार्फत योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे, पण त्यांनी ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. 5वा पाहूया आपण बदल, नवविवाहित महिलेचा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. समजा ज्या महिलांचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसेल त्यांच्या पतीचे रेशन कार्ड देखील पुरावा धरण्यात येणार आहे. वा नवीन नियम म्हणजेच OTPचा कालावधी 10 मिनिटाचा करण्यात यावा. तर आता आपण पाहिलं की OTPचा कालावधी देखील वाढलेला आहे. अशा प्रकारचे एकूण 6 मोठे बदल या योजनेअंतर्गत झाले आहेत. तर या योजनेअंतर्गत जर तुम्ही अजून देखील अर्ज केला नसेल आणि तुम्हाला ऑफलाईन अर्ज करत असाल तर तो कसा करायचा आणि तो लिहायचा कसा आणि कुठे जमा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण दिली आहे. त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या योजनेचा ऑफलाईन अर्ज पाहिजे असेल तो देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. तिची देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या नवीन योजना येणार आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते देखील नक्की जॉईन करून ठेवायचं आहे.